रेसिपीचं नावच सरप्राईज आहे, फिग अँड ॲप्रिकॉट सरप्राईज. ॲप्रिकॉट म्हणजे आपला जर्दाळू आणि फिग म्हणजे सुकं अंजीर. तर आता सुकं अंजीर आणि जर्दाळू जे आहे ते भिजवत ठेवलेलं होतं आणि त्याचे डायसेस करून घेतलेले आहेत आणि ते आपण स्टफिंग करून एक तळलेला गोडाचा पदार्थ करणार आहोत. युजली कसं होतं की दिवाळीमध्ये आपण लाडू करतो वेगवेगळ्या प्रकारचे, करंज्यांचं स्टफिंग वेगळ्या प्रकारचं करतो, पण अशा प्रकारचा जो इनोव्हेटिव्ह पदार्थ आहे ते शिकण्याची संधी तुम्हाला फक्त आमच्या कार्यक्रमामध्ये मिळते. आणि दिस इज माय पर्सनल फेवरेट रेसिपी. आणि माझ्या बहिणीलासुद्धा ही रेसिपी जी आहे ती खूप आवडते आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर आज ती तुमच्याशी मी शेअर करतोय, सो दॅट तुमच्या बहिणीसाठी तुम्हाला ही रेसिपी करता येईल. वेल, आता या रेसिपीसाठी लागणारं जे साहित्य आहे तर त्याची आपण ओळख करून घेऊ. इथं आपण ॲप्रिकॉट्स घेतलेत, साधारणतः अर्धा वाटी. समोशाचा जो डो असतो तर तसा डो आपण इथं मळून घेतला आहे. थोडासा डस्टिंगसाठी मैदा, अंजिराचे तुकडे, फ्रेश ओलं खोबरं, ड्रायफ्रूटचे स्लायसेस, पिस्ताशियो आणि बदाम, गोडीसाठी थोडासा गूळ, त्याच्याबरोबर खाण्यासाठी मस्त केशरात केलेली बासुंदी आणि रोस्टेड खसखस. वेल, आता ही जी रेसिपी जी आहे तर ती ॲक्च्युली मी साधारणतः एक 7-8 वर्षापूर्वी केलेली होती जेव्हा मी इंग्लंडमधनं आलो इथं. कारण इंग्लंडला असताना मी एका जागेवर गेलो होतो, लेस्टर. इंग्लंडमध्ये एक जागा आहे लेस्टर नावाची. तर तिकडे गुजराती पॉप्युलेशन खूप आहे आणि लेस्टरची जी दिवाळी आहे तर ती बघण्यासाठी इंग्लंडमधले जे इंडियन NRIs जे आहेत तर ते सगळेजण लेस्टरला जातात, कारण ती लेस्टरची दिवाळी खरंच वाखाणण्याजोगी असते. सगळे रस्ते जे असतात एकदम दिव्यांचं लखलखाट असतो आणि सगळे फटाके, शोभेची दारू. इनफॅक्ट इंग्लिश लोकसुद्धा याच्यामध्ये इंडियन्सबरोबर सेलिब्रेट करतात दिवाळी. आणि ती बघण्यासाठी मी तिकडे गेलो होतो. आणि गुजराती पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे तिकडे मिठाईचे प्रकार जास्त होते आणि तिकडं हा प्रकार मी खाऊन पाहिला. ड्रायफ्रूटचा एक समोसा वजा असा एक तो प्रकार होता. आणि मग त्याच्यात मी इनोव्हेशन्स केली. इंडियात आल्यानंतर मी माझ्या बहिणीला खायला घातलं, शी लव्ड इट. आणि आता तिला आवडतं म्हणून मी रेसिपी आज खास भाऊबीजेच्या दिवशी तिच्यासाठी करतोय. वेल, मी खूप बडबड करतोय कारण मी जाम खुश आहे, कारण दिवाळीचा फेस्टिवल चालू आहे. रेसिपीला सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट द रेसिपी. आता आपण काय करणार आहोत, हे जे इन्ग्रेडियंट्स घेतली आहेत तर त्याच्यापैकी आता ॲप्रिकॉट्स म्हणजे आपण थोडक्यात त्याचं स्टफिंग करून घेणार आहोत. अंजीर, ओलं खोबरं, आता जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते त्यापैकी थोडे ड्रायफ्रूट्स आपण गार्निशिंगसाठी वगळून ठेवणार आहोत आणि बाकीचे ड्रायफ्रूट स्लायसेस या स्टफिंगमध्ये घालू. आता किती अंजीर आणि ॲप्रिकॉट्स हे गोड असलं तरीसुद्धा बाकीचं जिन्नस आपण त्याच्यामध्ये ॲड केल्यामुळे त्याची गोडी मेंटेन करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा ऑर्गॅनिक गूळ. आता गूळ तुम्ही किसून घेतलं तरी सो चालेल, नाही तर जस्ट हाताने याचे लम्प्स जे आहेत तर ते थोडेसे सेपरेट करून घ्यायचे. त्याच्यात खमंगपणासाठी आणि थोडासा क्रिस्पी टेक्स्चर ॲड करण्यासाठी खसखस. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. रादर चांगलं आपण हाताने याला मिक्स करू. आता आपलं सारण तयार झालंय. इथं समोश्याचा आपण डो जसा करतो टाईट तर तसा इथं मी डोसो मळून घेतला आहे. डस्टिंगसाठी मैदा आहे, गार्निशसाठी बासुंदी आहे. तर काय करतो, मग प्लॅटफॉर्म थोडासा साफ करून घेतो म्हणजे आपल्याला समोश्याची पट्टी लाटता येईल. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि लाटून घेऊया. युजली आपण समोसे जे आहेत ते मोठे करतो, पण हे आपण थोडेसे छोटे करणार आहोत कारण दिस इज लाईक अ मिठाई. तर त्यामुळे मिठाईचं त्याला आपण स्टफिंग केल्यामुळे त्याचा साईज जो आहे तो आपण थोडासा छोटा ठेवणार आहोत. आणि याला मिडलमध्ये आपण कट करून घेणार आहोत. म्हणजे एका पट्टीचे आपल्याला 2 समोसे करता येतात. दुसरी पट्टी लाटून घेऊ.
आपलं तेल मी तापत ठेवलंय मीडियम हीटवर, कारण समोशाची पट्टी जी असते तर ती थोडीशी जाडसर ठेवल्यामुळे ती लवकर जर कुक झाली तर आतलं सारण जे आहे ते नीट शिजणार नाही आणि पट्टीसह थोडीशी कच्ची राहील. मीडियम हीटवर त्याला आपण साधारणतः एक 4 ते 5 मिनटं त्याला आपण फ्राय करणार आहोत. आता कुठलाही सण म्हणला किंवा सेलिब्रेशन म्हणलं की आम्ही शेफ्स जे असतो तर आम्हाला सुद्धा पर्सनल लाईफ असते, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की यार सुट्टी घ्यावी. पण कसं आहे माहिती आहे का की सेलिब्रेशनच्या दिवसामध्ये रेस्टॉरंट्स हॉटेल्स इतकी फुल असतात तर त्यामुळे आम्हाला सुट्टीच घेता येत नाही. बट एनी हाऊ आमच्या वर्क प्लेसमध्ये आम्ही दिवाळी सेलिब्रेट करतोच. रादर प्रत्येक सण जो आहे तर तो आम्ही घरी सेलिब्रेट करता येत नसल्यामुळे वर्क प्लेसवर अगदी धूमधडाक्यात साजरा करतो. थोडासा असा थँकलेस जॉब आहे. इट्स अ व्हेरी थँकलेस जॉब, कारण तुम्ही सगळ्यांनी जेव्हा सेलिब्रेशन करत असता तर तेव्हा आम्ही किचनमध्ये तुमच्या सेलिब्रेशनमध्ये तुम्हाला अजून 4 चांद लागावेत म्हणून आम्ही काम करत असतो. वेल दॅट्स पॅशन, आणि त्यामुळे नो कंप्लेंट्स अबाउट इट. आता जे समोसे आहेत तर त्याच्यामध्ये आपण स्टफ करून त्याला आता फ्राय करून घेणार आहोत. लवली. कुठली गॅप न सोडता असं याला स्टफिंग जे असं प्रॉपरली स्टफ केल्यानंतर जस्ट हलका पाण्याचा हात आणि स्टिक इट टू अदर एंड. आता असं मी तुम्हाला एप्रिकॉट्स आणि फिग्सचं स्टफिंग दाखवलं. वेल तुम्हाला या दोन्हीपैकी जर कुठला पदार्थ आवडत नसेल, म्हणजे तुम्हाला जर फिग्स आवडत नसतील तर तुम्हाला खजूर आवडत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही खजूर जरी घातला तरी चालेल. नाहीतर मग आजकाल हेझलनट्स वगैरे मिळायला लागली आहेत. मग ऑलमंड किंवा बदाम आवडत नसेल मग थोडंसं हेझलनट घातलं, वॉलनट घातलं, किंवा अजून एक इनोव्हेटिव्ह तुम्हाला एक प्रकार सांगतो. या स्टफिंगच्या जागी तुम्हाला ॲपल सिनामन वॉलनट असे जर काही फ्लेवर्स जर तुम्हाला आवडत असतील जे आपण युजली पाईजमध्ये किंवा पेस्ट्रीजमध्ये वापरतो तर ते सुद्धा तुम्ही इनोव्हेटिव्ह स्टफिंग करून बघा. वेल तुमची पत्रं आम्हाला येत असतात, तुम्ही नवीन नवीन रेसिपीज ट्राय करत असता आणि आम्हाला कळवत असता. तर त्यामुळे तुम्ही असं काही जर इनोव्हेशन केलं आणि ते तुम्हाला जर पर्सनली आवडलं असेल लेट अस नो. आपले 4 समोसे करून झाले, तेल सुद्धा बऱ्यापैकी तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हे फ्राय करून घेऊ. जसं मी तुम्हाला सांगितलं याला आपण मीडियम हीटवर साधारणतः एक 4 ते 5 मिनिटं फ्राय करणार आहोत. वेल इन द मीन टाईम तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. फिग अँड ॲप्रिकॉट डिलाईट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी भिजवलेले जर्दाळू, गव्हाचं पीठ, मैदा, भिजवलेले अंजीर, ओलं खोबरं, बदाम पिस्त्याचे काप, गूळ, बासुंदी आणि खसखस. कृती: गव्हाचं पीठ आणि मैद्याचं मिश्रण तूप घालून मळून घ्यावं. एका बाउलमध्ये जर्दाळू, अंजीर, ओलं खोबरं, बदाम पिस्त्याचे तुकडे, गूळ आणि खसखस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. मैदा आणि गव्हाच्या पिठाच्या लाट्या करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. त्यामध्ये खोबरं आणि अंजिराचं सारण भरावं आणि समोशाचा आकार द्यावा. हे ड्रायफ्रूट समोसे खुसखुशीत तळून घ्यावेत. बासुंदी बरोबर फिग अँड ॲप्रिकॉट डिलाईट सर्व्ह करावं. सारे खवैये